राम राम मंडळी, माझ्या गळ्याची आण खाऊन सांगतीया हा मिरचा इतका भारी लागतोया, इतका भारी लागतोया की काय सांगू तुम्हासनी, किती भारी लागतोया। मातूर मुळ्यात असणाऱ्यांनी या मिरच्याच्या वाऱ्याला बी उभे राहायचं नाही बघा। पहिल्यांदा 8-10 ढबू मिरच्या पाण्यानं खळाखळा धुवून कोरड्या करून मिरच्याच्या पोटामध्ये सुरीनं चीर देऊन समदा माल मसाला काढून त्याच्या जागी उलीचं मीठ चिमटीने लावून घ्यायचं। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 चमचे भाजलेलं तीळ वाटून त्यामध्येच लसणाच्या कुड्या, कडीपत्त्याची पानं, कोथिंबीर, धने, दालचिनी, लवंगाची पावडर, जिरं बिन पाण्याचं वाटून घ्यायचं। ताटामध्ये वाटलेला मसाला, भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडं बरडं कूट, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ, आमचूर, एक डाव तेल वतून समद मिसळून जितक्या मिरच्या तितकंच मसाल्याचं भाग करून घ्यायचं। म्हणजे कंद्याबी मिरचीला तिच्या वाटणीला कमी मसाला आला म्हणून राग यायचा नाही। मग समद्या पॉट फुटस्तर मसाला भरलेल्या हिरव्या मिरच्या एक वळीनं तव्यामध्ये बसवायच्या। मसाल्याकडची बाजू डावीकडे उजवीकडे वर कुठं बी चालल, मात्र तिला तव्याकडे तोंड करून नाही द्यायचं बघा। उलीस तेल वतून बारीक गॅसावर मिरच्या समद्या बाजूनं दागलोस्तवर भाजून घ्यायच्या आणि मग एका मिरचीला समद्याच्या ताटाला लावून ठेंग्याचं बटन दाबाय विसरायचं नाही बघा।